देवतया जवळी असे पापनासे दर्शने कामक्रोधा नाही चाली कामक्रोधा नाही चाली भूती झाली समता देवतया जवळी असे पापनासे दर्शने तुका मने भेदाभेद तुका मने भेदाभेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापनासे दर्शने पांडुरंगा प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो तुम झाला सत्य निळामणी धराला तरी द्यालमती निरूपम अहो स्वामी तुकया देवा यावरीन करावा वेर संपाद्य ज्ञानांचे विधाय भक्तिम विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं श्रीसा गुरुं तम आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे जयाचे आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वत आगवे जिवेसिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुते मने रस होते उल्लंघने अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती खून हातातले संपूर्ण तत्वभेदे श्री गुरूंचे पाय जे हृदय घेऊ सोने ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनी आता विठ्ठल ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शने अकारण करुणा वरुणालय भक्तवत्सल श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या अखंड असीम अहेतुकी कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे शिरोमणी मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान सद्गुरु श्री ज्ञानोबा राय
पंढरीरायाचे प्रेम भांडारी भक्त शिरोमणी श्री संत नामदेवराय, पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, वैरागी राग रसिक जगद्गुरु श्री तुकोबराय आणि सकल संत मांदियाळी यांच्या परमकृपेने आशीर्वादाने परमवंदनीय असणारे हरिभक्त परायण श्री महंत शुक्ल भारतीजी महाराज यांच्या अनुग्रहाने आज्ञेने आशीर्वादाने चाललेला आणि त्यांचे विद्यमान त्यांच्या जागेवर असणारे परमवंदनीय हरिभक्त परायण श्री संतोषजी महाराज भारती असे दोन्ही महापुरुषांच्या कृपेने हा चाललेला असणारा हा नामचिंतनाचा उत्सव आहे आणि उत्सवातलं हे महत्वाचं म्हणजे 25वे वर्ष आहे. विठ्ठल परमात्म्याने आपल्याकडून भरपूर सेवा करून घेतली. तुकाराम महाराज प्रार्थना करतात, घ्यावी माझ्या हाती सेवा ह्याची देवा विनवणी. आमच्या हातून काय करून घ्या, सेवा करून घ्या. 12 वर्षाचं एक तप होत असतं. 12 दूनी 24 2 तप झाले. 3ऱ्या तपामध्ये पदार्पण झालेलं आहे. म्हणजे परमात्म्याने आपल्याकडून सेवा करून घेतली. वैष्णवांची इच्छा असते ह्याची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकून येते हरे. वारकऱ्याचा देह पडला तरी वारी चालू असते. विठ्ठल कधी खंड होत नसतो, सेवेत कधी खंड होत नसतो. सेवा ही चालूच असते. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. सेवेमध्ये वैष्णवांच्या महापुरुषांच्या सेवेमध्ये कधी खंड पडत नाही. त्यांची जी काही सेवा आहे अनुदिनी ज्ञानोबराचे अभंग आकार स्थूल नाशवंत, हे तर जाईल भूमी आता त्यावर हरी चालत, तेने होईल कृतकृत्य. शरीर असेपर्यंत आम्ही देवाची सेवा करूच करू म्हणे. पण आमचं शरीर पडल्यानंतर सुद्धा आमच्या शरीरातलं जे पृथ्वी तत्व आहे, ज्या भूमीतून श्रीहरी परमात्मा चालतील त्या भूमीमध्ये आमच्या शरीरातलं पृथ्वी तत्व समर्पित करू. दुजा गुणा आपे मिळे तरी मी होईन गंगाजळ, हरी अभिषेक अनुदिनी सुखे सर्वांगावरी लोळे. ज्ञानोबराय वर्णन करतात आमच्या शरीरातलं जे काही जलतत्व आहे, श्री हरी पांडुरंग परमात्म्याला स्थानासाठी जे चंद्रभागेचं तीर्थ आहे, त्या चंद्रभागेच्या तीर्थामध्ये आमच्या शरीरातलं आम्ही जलतत्व समर्पित करू. श्री हरी पांडुरंगाला ओवाळण्यासाठी जो काही तेज आहे, अग्नी आहे, दिवा आहे, त्या तेजामध्ये आमच्या शरीरातलं तेज तत्व समर्पित करू. भगवान श्री हरी पांडुरंगाला वारा घालण्यासाठी जो विंजना आहे, त्या विंजण्यामध्ये आमच्या शरीरातलं वायू तत्व समर्पित करू. आणि भगवान श्री हरी पांडुरंग परमात्मा ज्या रावळामध्ये राहतील त्या रावळात त्या महाकाशामध्ये आमच्या शरीरातलं आकाश तत्व समर्पित करू. मोठी सेवेची पराकाष्ठा श्री ज्ञानोबराय प्रकट करतात. म्हणून मी बोललो, वारकऱ्याचा देह पडला तरी वारी चालूच असते. वारीमध्ये कधी खंड नसतो, सेवेमध्ये कसल्याही प्रकारचा खंड नसतो. भगवंताने अशा प्रकारची सेवा करून घेतली. तपे विन दैव दिदल्याविन प्राप्त, ज्ञानोबराय वर्णन करतात. कारण तपाशिवाय परमात्मा दर्शन होत नाही. आणि 12 वर्षाचं एक तप असतं. कुठल्याही आपण एखादा नियम केला, त्या नियमामध्ये आपण सातत्य ठेवलं तर त्या सातत्यामुळं त्या नियमामध्ये एक अपूर्व निर्माण होतं, एक तेज निर्माण होतं, एक शक्ती निर्माण होती. आणि त्या शक्ती काय करत असते, ती शक्ती भगवत दर्शन करून देत असते. महापुरुष असणारे श्री तुलसीदास प्रभूंचं चरित्र आहे. तुलसीदास प्रभू जेव्हा साधक अवस्थेमध्ये होते, साधक अवस्थेमध्ये असताना ते बहिर्दिशेला जायचे. बहिर्दिशेला गेल्यानंतर जे शौचालयाचं पाणी थोडं उरलेलं असायचं ते एका झाडाला टाकायचे. आता पाणी उरत असतं, ते उरलेलं पाणी झाडाला टाकायचे. असे किती दिवस टाकलं, 12 वर्ष टाकलं. आता हा काय पारमार्थिक नियम नाही काय, सहज माणसं जातात शेतामध्ये, गेल्यानंतर पाणी कुठेतरी टाकतच असतात. तसं प्रभूंनी, श्री तुलसीदास प्रभूंनी काय केलं, ते उरलेलं पाणी त्या झाडाला टाकलं. परिणाम असा झाला, 12 वर्षानंतर त्या झाडावर एक ब्रह्मराक्षस होतं. आणि असं सांगतं की त्या पिशाची योनीला ब्रह्मराक्षसाला शुद्ध जल नसतं मिळत. जे अशुद्ध पाणी आहे, अशुद्ध जल आहे, ते अशुद्ध जल ते पिशाची योनी ग्रहण करत असते. 12 वर्ष सतत पाणी दिल्यामुळं ते ब्रह्मराक्षस प्रकट झालं. तुलसीदास प्रभू म्हणतात, मी देव प्राप्तीसाठी रामाचं दर्शन व्हावं म्हणून भजन करतो तर राक्षसच प्रसन्न झाला, म्हणजे भूतच दिसलं म्हटले. आणि मग राम नामाचा उच्चार केला, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम श्रीराम. राम नामाचा उच्चार केल्याबरोबर ते भूत लांब जाऊ लागलं. तेव्हाच त्या भूताने सांगितलं, म्हटले महाराज काय इच्छा आहे ते मागा. आता आम्ही वारकरी म्हणे, आम्हा विठ्ठल जीवन टाळाची पुळ्या धन, आम्हाला फक्त काय करा, देवाची भेट करून द्या. त्यावेळेस त्या श्री प्रेतांनी सांगितलं, त्या भूत योनीने सांगितलं, मी देवाची भेट देऊन देण्यामध्ये समर्थ नाही, पण नक्कीच देवाचे भक्त असतात श्री हनुमानजीची भेट करून दिल्याशिवाय राहणार नाही. जिथं तुमची कथा आहे,
जिथं तुमची कथा आहे त्या कथेमध्ये सर्वात पहिल्यांदा जे येतात आणि सगळ्यात शेवटी जे जातात ते हनुमानजी आहेत. विठ्ठल कथा चालू होती. श्री हनुमानजी महाराज आले, दर्शन केलं आणि श्री हनुमानजी महाराजांच्या कृपेनं काय झालं, हनुमानजी महाराजांच्या कृपेनं प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं. तुळशीदास प्रभूंना दर्शन झालं. कशामुळे दर्शन झालं आपल्याला माहिती आहे? फक्त एक साधा, तो काही नियम नव्हता, एक फक्त एक गोष्ट सातत्याने केली, त्याचा परिणाम साक्षात प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं. विठ्ठल पारमार्थिक नियम सातत्यानं केला तर काय होणार आहे महाराज? तुका म्हणे देवा ऋणी करोनी ठेवू सेवा, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, 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 लक्ष्मी वल्लभ दया जवळी, लक्ष्मी वल्लभ दया जवळी, लक्ष्मी वल्लभ दया जवळी, लक्ष्मी वल्लभ दया जवळी, हरी मोखे मना, हरी मोखे मना, हरी मोखे मना, हरी मोखे मना. हरि मोखे मना, हरि मोखे मना, हरि मोखे मना, हरि मोखे मना, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ दया जवळी, लक्ष्मी वल्लभ दया जवळी, नित्य नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ दया जवळी, लक्ष्मी वल्लभ दया जवळी. एखादी व्यावहारिक गोष्ट जर आपण सातत्याने केली तर देवाची भेट होते. आणि पारमार्थिक नियम जर आपण नियमाने केला तर श्री ज्ञानोबा सांगतात लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. किती मोठी शक्ती आहे महाराज. म्हणून आपल्या जीवनामध्ये नेम असणं अत्यंत महत्वाचं आहे. काही नित्य नेमावीन, अन्न खाय तो श्वान, वाया मनुष्यपण, भार वाहे तो वृषभ. जीवनामध्ये नेम असला पाहिजे. आपण वैष्णव आहोत, वारकरी आहोत, आहे की नाही. आपल्या जीवनामध्ये हरिपाठाचा नियम असला पाहिजे, आपल्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरीचा नियम असला पाहिजे, आपल्या जीवनामध्ये गाथ्याचा नियम असला पाहिजे, आपल्या जीवनामध्ये एकनाथी भागवताचा नियम असला पाहिजे. आपण असं जर नियम केलं तो अशा नियमामध्ये जर आपण राहिलो तर नक्कीच आपल्याला भगवत दर्शन, परमात्म्याची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. भगवान परमात्म्याने जवळजवळ 25 वर्ष सेवा करून घेतली महाराज. काय भाग्य आहे. गावाचंच नाव विठ्ठल नगर आहे, नगरामध्ये विठ्ठल नाही, नगराचंच नाव विठ्ठल आहे. विठ्ठल म्हणतं विठ्ठलू नाही जय नगरी ती अरण्य जाणार आहे. ज्या विठ्ठलू नाही जय देशी स्मशानभूमी ते परेशी, रवी शशिविन दिशा जैसी रचना तेशी विठ्ठल विन. ज्या देशामध्ये ज्या गावामध्ये श्री विठ्ठल परमात्मा नसतील ती भूमी नाही, ती स्मशानभूमी आहे. ज्या नगरामध्ये श्री विठ्ठल परमात्मा नसतील ते नगर नाही, ते अरण्य आहे. विठ्ठल म्हणून इथं नगरामध्ये विठ्ठल नाही, नगराचं नावच विठ्ठल आहे महाराज. म्हणून अशा प्रकारे भगवान परमात्म्याची असणारी जी काही कृपा आहे, भगवंताच्या चरणी आपण एवढीच प्रार्थना करू. अशी सेवा काय करा, आमच्याकडून करून घ्या. नामचिंतनाची सेवा करून घ्या, पारायणाची सेवा करून घ्या, वारीची सेवा करून घ्या, भक्तीची सेवा आमच्याकडून काय काय करून घ्या. दुसरा दिवस आहे, उत्सवातला दुसरा दिवस असल्यामुळं संप्रदायाच्या नियमानुसार पहिल्या दिवशी आपण परमात्म्याच्या सगुण स्वरूपाचं, निर्गुण स्वरूपाचं, परमात्म्याच्या नामाचं मंगल करत असतो. दुसरा दिवस आहे, दुसऱ्या दिवशी संप्रदायाला अनुसरून आपण काय केलं पाहिजे, साधू पुरुषाचा महिमा सांगितला पाहिजे. हरपले आपण पेपावे, ते संता ते पाहता घेवसावे, मनोनी वानावे ऐकावे. 7 दिवस नाही तेची सदा ज्ञानोबा वर्णन करता. सतत त्या महापुरुषाचं नामचिंतन आहे,
त्या महापुरुषाचं चरित्र सतत आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. जे मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीच मुक्तता, जैसे दिपे दिसे पाहता आपली वस्तू. मुक्त पुरुषाचं चिंतन केलं की जीवाला मुक्त अवस्था प्राप्त होते. बद्धाचं चिंतन केलं की जीव जो आहे बद्ध अवस्थेला प्राप्त होतो. चोरापाशी बसला, चिंधीवर मन गेल्याशिवाय राहत नाही. वारकऱ्यामध्ये बसला, भजनच करणार. विठ्ठल म्हणून नेहमी आपण महापुरुषांचं चिंतन केलं पाहिजे, साधू पुरुषाचं चिंतन केलं पाहिजे, भगवत भक्ताचं चिंतन केलं पाहिजे. आणि त्या महापुरुषाच्या चिंतनामध्ये आपला हरवलेला जो आत्मभाव आहे तो आत्मभाव आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून असे जे भगवत दर्शन असतात, साधू पुरुष असतात, काय त्यांचा महिमा आहे हो. तुकाराम महाराज सांगतात त्या महापुरुषाचा महिमा वर्णन करता येत नाही. जगामध्ये उद्धार करण्यामध्ये 3 तत्व श्री ज्ञानोबाने सांगतात महाराज. हिमालय पर्वत आहे, काशी क्षेत्र आहे आणि गंगा आहे. पाप घालवण्यामध्ये समर्थ आहे. पण काशीपेक्षा, गंगेपेक्षा, हिमालय पर्वतापेक्षा साधू पुरुषाचा महिमा आगाध आहे महाराज. पहा काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर, काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर, काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर, काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर. नकळे साचार ब्रह्मदिका, नकळे साचार ब्रह्मदिका, काय त्यांचा महिमा वर्णो मी पामर, काय त्यांचा महिमा वर्णो मी पामर. नकळे साचार ब्रह्मदिका, नकळे साचार ब्रह्मदिका, काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर, काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर. ब्रह्मादिक देवाला सुद्धा साधू पुरुषाचा महिमा कळत नाही. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात. आपण चिंतन करत होतो जगामध्ये उद्धार करण्यामध्ये 3 तत्व समर्थ आहेत. काशी क्षेत्र, भगवती गंगा माता आणि हिमालय पर्वत आहे. जरी असं असलं परंतु काश्याम मरणात मुक्ती हे, मरणमुक्ती वाराणसी. काशीला देह पडल्यानंतर काय होतं, मोक्ष प्राप्त होतो. म्हणून बहुतेक लोक काशी मारायला जातात नाही का, काशीमध्ये मारायला जातात. एक मनुष्य काशीला मारायला गेला आहे की नाही, पुष्कळ वर्ष आयुष्य काशीमध्ये घालवलं. पण काय झालं, नातवाचं लग्न होतं शेजारच्या गावामध्ये. त्याला वाटलं नातवाच्या लग्नाला जाऊ आपण, थोडीच मरणार आहे म्हटले. नातवाच्या लग्नाला गेला, तिकडंच मेला. विठ्ठल इतकं वर्ष काशीमध्ये राहिलेलं फुकट गेलं ना महाराज. काशीमध्ये 2 दोष आहेत. काशीमध्ये अखंड राहावं लागतं आणि काशीमध्ये मरावं लागतं. साधू पुरुषाजवळ अखंड राहावं पण लागत नाही आणि साधू पुरुषाजवळ मरावंही लागत नाही. विठ्ठल ऐसा संतांचा महिमा, झाली बोलायाची सीमा, लिंगन घडे, मोक्ष सायुज्यता जोडे. महाराज साधू पुरुषाचं दर्शन झालं नुसतं, धन्य आजी दीन झाले संतांचे दर्शन. पापा तापा तुटी झाले, मोक्ष सिद्ध झाला महाराज. तिवी तापाची बोळवण झाली. असा साधू पुरुषाचा महिमा आहे. गंगा आहे, पाप घालवते महाराज. गंगेमध्ये बुडी मारले की पाप जातं महाराज. असं सांगतं की गंगेत बुडी मारले की पाप असं तरंगतं. पण बुडी मारून वर आली की परत पाप डोंबल्यावर बसतं. विठ्ठल पाप जातं. पण पापाचं कारण जे वासना आहे, वासना घालवण्याचं सामर्थ्य तीर्थामध्ये नाही महाराज. मनसंकल्पाचे पापे न जाते तीर्थाचे नि बापे. म्हणून गंगा आहे, पाप घालवते, पाप वासना घालू शकत नाही महाराज. पण आमचे संत महात्मे काय करतात, तुका म्हणे पापे जाती संताची जपे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्तीनाथ महाराजांचं ज्ञानोबऱ्यांचं नाव घेतलं. गोरबा काका सावतोबा चोखोबर आहे यांचं नाव घेतलं की अनंत जन्माचे पाप वासना अविद्या जीवदशा घालवण्याचं महान सामर्थ्य या महापुरुषाच्या नामचिंतनामध्ये. हिमालय पर्वत आहे, हिमालय पर्वत दोष खातो, हिमवंत दोष खाय, परंतु जीविताची हानी होय. कधी प्रलय होईल सांगता येत नाही. पूर्वी 10-20 वर्षापूर्वी केदारनाथला प्रलय झाला होता आपल्याला माहिती आहे. आत्ताही मागं गंगेमध्ये प्रलय निर्माण झाला होता. हिमालयाची यात्रा पाप घालवते पण जीविताची हानी होण्याची दाट शक्यता आहे. तैसे शुचित्व नोहे सज्जनाचे. तसं या साधू पुरुषाचं पावित्र्य तसं नाही महाराज.
महाराज साधू पुरुष रोकडाचे लाहेजे न मरता मोक्ष. साधू पुरुषांच्या जवळ अशा प्रकारे अखंड राहावं लागत नाही, मरावं लागत नाही. त्यांच्या दर्शनामध्येच अनंत जन्माचं जे काही दुःख आहे दुःख नाहीसं करण्याचं सामर्थ्य त्या महापुरुषांच्या ठिकाणी असल्यामुळं ऐसा संतांचा महिमा. महाराज सांगतात असा साधू पुरुषाचा श्रेष्ठ महिमा आहे. साधू पुरुषाचा महिमा कळत नाही, शाब्दिकाचे काम नाही येते. शब्दज्ञानी पुरुषाला सुद्धा साधू पुरुषाचा महिमा कळत नाही. किती जरी गायीनं दूध दिलं तरी ते का कामधेनूची बरोबरी करेल का महाराज? कधीही करणार नाही महाराज, कधीही करणार नाही. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळू. शब्दज्ञानी पुरुषाला साधू पुरुषाचा महिमा कळत नाही. पुढं जाऊ आपण. त्याच्या पुढं आजानदेव आहेत. आजानदेव म्हणजे सिद्ध आहेत, त्यांना सर्व सिद्धी रिद्धी सिद्धीचं ज्ञान आहे. पण त्या आजान देवाला सुद्धा साधू पुरुषाचा महिमा कळत नाही. आजान देवाच्या पुढं पितृदेव आहेत. पितृदेवाला तरी साधू पुरुषाचा महिमा कळतो का? पितृदेवालाही साधू पुरुषाचा महिमा कळत नाही. त्याच्या पुढं जर आपण गेलो आजान देवाच्या पुढं पितृदेवाच्या पुढं योगी आहे. त्या योगी पुरुषाला सुद्धा साधू पुरुषाचा महिमा कळत नाही. आता योगी काही सामान्य नव्हे महाराज. ज्ञानोबाने 6व्या अध्यायामध्ये इतकं गोड केलं, चिंतन केलंय. ज्ञानोबा वर्णन करतात त्या योगी पुरुषाला अशा सिद्धी प्राप्त होतात. पावनाचा वारे का वळ घे, वाऱ्याच्या गतीने चालतो. वा चाले तरी उदकी पाऊल न लगे, येणे येणे प्रसंगे येते बहुता सिद्धी. पाण्यावर चालतो महाराज, पण त्या योगी पुरुषाचा पाण्याला स्पर्श होत नाही. वाऱ्याच्या गतीने चालतो. स्वर्गी चालोच ऐके, स्वर्गामध्ये काय चाललंय ते कळतं त्याला, इथं बसून कळतं. ऐक नाही, आपला मोबाईल स्वर्गात नाही जाऊ शकणार. आपला मोबाईल फार झाला तर अमेरिकेला जाईल, पण स्वर्गात नाही जाणार. पण योगी पुरुषाला स्वर्गात काय चाललंय ते कळतं महाराज. मनोगत ओळखे मुंगीच्या मनात काय चाललंय योगी पुरुष सगळं ओळखतो. एवढ्या जरी सिद्धी योगी पुरुषाला प्राप्त असल्या तरी सुद्धा योगी पुरुषाला संत महात्मा कळेल असं नाही. जर योगी पुरुषाला संत महात्मा कळाले असते, योगीराज चांगदेव महाराजांना जर ज्ञानोबा कळाले असते तर चांगदेव महाराज भिंतीवर बसून आलेच नसते. चांगदेव महाराजांनी सापाचा चाबूक आणि वाघाचं आसन केलं असतं का हो? चांगदेव महाराजांनी वाघावर बसलेच नसते. परंतु सिद्धीचा अभिमान होता. वाघाचं आसन केलं, सर्पाचा चाबूक केला. ज्ञानोबा सकाळची वेळ होती, मार्गशीर्ष महिना चालू होता, थंडीचे दिवस होते. सकाळी ज्ञानोबा निवृत्तीनाथ महाराज स्वप्न काका मुक्ताबाई भिंतीवर बसली होती. सेवकाने सांगितलं, गावकऱ्यांनी सांगितलं, म्हटले माऊली चांगदेव महाराज वाघावर बसून आलेत. म्हटले काय हरकत नाही, चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गेचा सांगाती. ज्ञानोबा माझा जेव्हा ज्ञानोबा यांची भिंत आली महाराज, योगीराज चांगदेव महाराज काय करतात, खालून माया नदी सोडतात. माया नदी म्हणजे मातीची भिंत आहे ना, नदीमुळं काय होईल ती भिंत विरघळून जाईल. पण ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. ज्यांच्या नावामध्ये माया नाहीशी होती तिथं नदी काय करणार आहे? पूर्वरे शांतीब्रह्म मारुती बाबा सांगत असतात की जेव्हा ती भिंत अशी वरून येऊ लागली, येत असताना चांगदेव महाराज बघतात भिंत येते, शरण गेलेलं बरं नाही तर अंगावर पडायची मरावं लागलं. म्हटले आले लोटांगणी चांगणे, आले लोटांगणी चांगणे, आले लोटांगणी चांगणे. उपजताचे ज्ञानी वर्मा जाणो, उपजताचे ज्ञानी वर्मा जाणो, उपजताचे ज्ञानी वर्मा जाणो, उपजताचे ज्ञानी वर्मा जाणो. आले लोटांगणी चांगणे, आले लोटांगणी चांगणे, आले लोटांगणी चांगणे. चांगदेव महाराजांनी आत्मा ब्रह्मांडात नेला. चांगदेव महाराजांनी आत्मा ब्रह्मांडात नेला, पण माझा आत्मा ब्रह्मरूप आहे असं चांगदेव महाराजांना ज्ञान नव्हतं. 14 वेळा शरीर जिवंत ठेवलं महाराज, 14 वेळा काळाला परतवून लावलं, 14 वेळा यमाला परतवून लावलं, 1400 वर्षे जगले, पण मी ब्रह्मस्वरूप आहे असं ज्ञान झालं नव्हतं. जेव्हा ज्ञानोबाने स्वस्ती श्रीवटेशू जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला करी 65 ओव्या लिहून दिल्या. आणि 65 ओवीच्या अर्थामुळं चांगदेव महाराज चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. सांगण्याचं तात्पर्य योगी पुरुषाला सुद्धा संत महात्मा कळत नाही. पुढं चला, योग्याला संत महात्मा कळत नाही. आपलं चाललंय योग साधू जी काही आहे शब्दज्ञानी माणसाला सुद्धा संत महात्मा कळत नाही. आजान देव जे त्यांना कळत नाही, पितृदेव आहेत त्यांना कळत नाही. योगी आहे, योगी पुरुषाला संत महात्मा कळत नाही. त्याच्या पुढं चला, इंद्रादिक देवता आहेत. इंद्रादिक देवताला तरी ज्ञानोबाला कळतील का हो? नाही कळणार. इंद्र ऐरावतावर बसून चालले होते. जात असताना ब्रह्मनिष्ठ दुर्वास ऋषी आले. आल्यानंतर इंद्राने काय केलं, हत्तीवरून खाली उतरले.
दुर्वासमुने नमस्कार केला. दुर्वास आनंद वाटला, गळ्यातला हार काढला आणि इंद्राच्या गळ्यामध्ये टाकला. पुढे निघून जाऊ लागले. इंद्र ऐरावतावर बसले. आता इंद्र काय म्हणतो माहिती आहे का? बघा, हा ब्राह्मण आहे म्हणे, मी देवाचा राजा आहे, माझा सत्कार कसा करावा कळतं का म्हणे. साधी शाल दिली मला म्हटली. आणि मग काय केलं, तो जो काय हार आहे तो हार काढला आणि ऐरावताच्या सोंडेमध्ये दिला. बघा, इंद्राला जर दुर्वासमुनीचा महिमा कळाला नाही, ऐरावताला दुर्वासमुनीचा महिमा कळेल का? ऐरावताने काय केलं, तो जो काय हार आहे सोंडेतून खाली टाकला आणि पाय देऊन तुडवणार इतक्या दुर्वासमुनीने पाठीमागं वळून पाहिलं, शाप दिला, तुझी सगळी संपत्ती समुद्रात पडेल. विठ्ठल इंद्राधिक देवताला सुद्धा साधू पुरुषाचा महिमा कळत नाही. पुढं चला, ब्रह्मदेवाला तरी साधू पुरुषाचा महिमा कळतो का? ब्रह्मादिक जेते तुम्हा ओळंगणे इतर तुळणे काय पुढे. ब्रह्मादिक देवाला सुद्धा संत महात्मा कळत नाही. काशी क्षेत्रामध्ये संत शिरोमणी कबीर महाराज भजन करताय, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ब्रह्मदेवाले नमस्कार केला, रामकृष्ण हरी. ब्रह्मदेव श्री कबीर महाराजांना म्हणतात, महाराज मी देवाचा देव आहे, ब्रह्मदेव आहे, सृष्टी उत्पत्ती करताय, काहीतरी मागा म्हणे. तेव्हा कबीर महाराज म्हणतात, आम्ही वारकरी आहोत म्हणे, तुकया दासाचे जीवन गीता भागवत धन, ज्ञानेश्वरी गाथा भागवत टाळ मृदंग पता काही वारकऱ्याचं धन आहे, आम्हाला कसल्याही प्रकारचं काही लागत नाही. ब्रह्मदेवाला मोठं आश्चर्य वाटलं, एवढा मोठा ब्रह्मदेव मी प्रसन्न झालो, काहीतरी मागायला पाहिजे ना. कुठं गेले? वैकुंठामध्ये गेले. आपल्या वडिलांना म्हणजे भगवान विष्णूला नारायणाला नमस्कार केला. देवा, मी देवाचा देव ब्रह्मदेव प्रसन्न झालो, कबीर महाराजांकडे गेलो, म्हटले काहीतरी मागा, पण तुमचे वारकरी म्हटले काय मागावं कळत पण नाही त्यांना. आणि मग भगवान विष्णू लीला केली, भगवंतांनी लीला केली, जा म्हणे आता नक्कीच मागतील, जा म्हणे. आणि मग ब्रह्मदेव परत काशीमध्ये गेले. कबीर महाराजांना म्हणतात, महाराज काहीतरी मागा. त्यावेळेस संत शिरोमणी कबीर महाराज ब्रह्मदेवाला म्हणतात, देवा द्यायचं ना तुम्हाला, ब्रह्मदेवा द्यायचं ना, काय नका, फक्त पावशेर नम्रता द्या म्हटले. आता पावशेर नम्रता द्या, मोठं आश्चर्य वाटलं. ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती केली, पण ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये नम्रता कुठे आहे? ऐक नाही, मोठं अवघड झालं. नम्रता काय कळतच नव्हतं. ऐक नाही, ज्याला सतत दुसऱ्याच्या पाया पडून घ्यायची सवय तो दुसऱ्याच्या कधी पाया पडत नसतो. ब्रह्मदेवाला नम्रता म्हणजे काय कळलंच नाही. आणि मग ते ब्रह्मदेव परत आपल्या पित्याकडे गेले, भगवान नारायणाकडे गेले. देवा पावशेर नम्रता मागितली. आता नम्रता म्हणजे काय आम्हाला सांगा. तेव्हा देवाने सांगितलं, वैकुंठापासून काशीपर्यंत दंडवत घालत जा, म्हणजे नम्रता कळेल. मग ब्रह्मदेव वैकुंठापासून काशीपर्यंत दंडवत घालीत घालीत गेले. कबीर महाराज म्हणतात, पावशेर मागितली, तुम्ही तर 10 किलो दिली. विठ्ठल देवाला सुद्धा साधू पुरुषाचा महिमा कळत नाही. म्हणूनच ब्रह्मा सोपान तो झाला, ब्रह्मा सोपान तो झाला, ब्रह्मा ब्रह्मदेवाला ज्ञानोबऱ्यांचा महिमा कळला नाही, म्हणून ज्ञानोबऱ्यांची सेवा घडण्यासाठी तेच ब्रह्मदेव सोपान देवाच्या रूपानं प्रकट झाले. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी, दोष जाती साधू पुरुषाचा महिमा ब्रह्मदेवाला कळत नाही. त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर, न कळे तो साचार ब्रह्मादिका. मग प्रमाण गेलं महाराज. आपला विषय चालला होता साधू पुरुषाचा महिमा शब्द ज्ञानीला कळत नाही. साधू पुरुषाचा महिमा आजान देव पितरदेव आहेत त्यांना कळत नाही. साधू पुरुषाचा महिमा योगी पुरुषाला कळत नाही. शाब्दिकाचे काम नाही शाब्दिकाचे काम नाही शाब्दिकाचे
पिकाचे काम नाही त्या पिकाचे काम नाही शाब्दिकाचे काम नाही येते. शब्द आणि पुरुष महापुरुषाला जाणू शकत नाही. योगी पुरुष साधू पुरुषाला जाणू शकत नाही. इंद्रादिक देवता साधू पुरुषाला जाणू शकत नाहीत. ब्रह्मादिक देवता साधू पुरुषाला जाणू शकत नाही. त्याच्या पुढं चला. परोक्ष ज्ञान संपन्न महात्मा असेल, परोक्ष ज्ञान संपन्न महात्मा असेल तरीसुद्धा तो साधू पुरुषाला जाणू शकत नाही. आता परोक्ष ज्ञान म्हणजे काय सामान्य भूमिका समजू नका. परोक्ष ज्ञानातून अपरोक्ष ज्ञानामध्ये गेला तर तो मुक्तच झाला. साधुत्वाची उपांत्य भूमिका आहे, अगोदरची भूमिका आहे. परोक्ष ज्ञानातून अपरोक्ष ज्ञानामध्ये गेला. शास्त्र सांगतं परोक्ष ज्ञानाचा महिमा काय. बुद्धी पूर्वकृतम पापम कृष्णम दहती वन्यवत. बुद्धी पुरस्सर केलेलं पाप परोक्ष ज्ञान काय करतं, घालून टाकतं. जरी परोक्ष ज्ञान जरी सिद्ध झालं ते संत महात्मा कळेल असं मात्र नक्कीच नाही. मग संत महात्मा केव्हा कळतो. ऐशीवर मे मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटुनी. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, एवढं सामर्थ्य आपलं नाही. मग देवाच्या चरणी आपण करुणा भाकावी तरी जग जेठी करुणा केली. किंवा जे कृपावंत संत महात्मे आहेत, ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नाथ महाराज, गोरोबा काका, सावतोबा चोकोबर आहे, हे कृपावंत संत महात्मे साधू पुरुषाची भेट व्हावी म्हणून त्या साधू पुरुषाचा जो काय अनुभव आहे, त्या साधू पुरुषाचा जो महिमा आहे ते आपल्यापुढं प्रकट करतात. साधू पुरुषाचा महिमा आपल्याला सांगतात. कारण साधू पुरुषाचा महिमा जर आपल्याला कळाला तर त्यांच्या ठिकाणी काय होईल, आपली नम्र बुद्धी होईल. त्यांचा आपण उपदेश ग्रहण करू आणि त्यांचा उपदेश ग्रहण करून आपलं आत्यंतिक कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशा साधू पुरुषाचा महिमा थोडंसं जर आपण चिंतन केलं, अनुभवाचा जर आपण विचार केला, जगद्गुरू श्री तुकोबर आहे त्या साधू पुरुषाची ओळख व्हावी म्हणून त्या साधू पुरुषाची अनुभूती आपल्यापुढं प्रकट करतात. थोडंसं चिंतन करा. अनुभव नाही अशी वस्तू जगामध्ये नाही. सगळ्याला अनुभव आहे महाराज, कमी जास्त सगळ्याला अनुभव असतो. पण तुमचा आमचा अनुभव आणि साधू पुरुषाचा अनुभव खूप मोठा फरक आहे. अनुभव नाही अशी व्यक्ती नाही. कोणी म्हणेल यांना अनुभव नाही, त्याला काय म्हणावं लागेल, प्रेत म्हणावं लागेल. कारण प्रेताला कसलाच अनुभव नसतो, मड्याला कसलाच अनुभव नसतो. ब्रह्म आहे, अव्यवहारी आहे, ब्रह्माला कसलाच अनुभव नाही. पण ब्रह्म माया उपाधी स्वीकार करतं तेव्हा त्या ब्रह्मालाही अनुभव प्राप्त होतो. अहम ही सर्व यज्ञानाम भोक्ताचे प्रभुरेवचे. माया उपाधीचा स्वीकार केला त्या ब्रह्मस्वरूपाला सुद्धा काय होत असतं, अनुभव येत असतो. अनुभव नाही अशी व्यक्ती नाही, प्रत्येकाला अनुभव आहे. सभा भरली होती, बिरबलाचा मुलगा सभेमध्ये आला. बिरबलाचा मुलगा सभेमध्ये आल्यानंतर तो मूर्ख बादशाह होता. तो मूर्ख बादशाह बिरबलाच्या मुलाला म्हणतो, अरे तुझा बाप पंडित आहे म्हणे, तू काय शिकतो का नाही. तेव्हा तो बिरबलाचा मुलगा म्हणतो, हुजूर म्हणजे थोडंफार शिकतो, थोडंफार शिकतो. थोडंफार शिकतो म्हणजे काय, जे काहीच शिकत नाहीत त्यांच्यापेक्षा फार शिकतो, जे फार शिकतात त्यांच्यापेक्षा थोडं शिकतो. विठ्ठल थोडा बहुत अनुभव सगळ्यांनाच आहे. अनुभव नाही अशी व्यक्ती नाही. पण आपल्या अनुभवामध्ये आणि साधू पुरुषाच्या अनुभवामध्ये खूप मोठं अंतर आहे. आपला अनुभव कधी जगाने घेऊ नये महाराज. आपला अनुभव भ्रमजन्य आहे, अयथार्थ आहे, बाधक आहे. कसल्याही प्रकारचं साफल्य आपल्या अनुभवामध्ये नाही. आपला अनुभव दुःखाचाच आहे. राणी दुःखिया दुःखी भेटले. आपल्या अनुभवामध्ये कसला सार्थकत्व आहे महाराज, काय नाही महाराज. आपला अनुभव हा भ्रमजन्य आहे. लोकाला जर विचारलं कसं चाललंय, लोक म्हणतात चांगलं चाललंय. म्हणावं लागतं, संसारामध्ये म्हणावं लागतं चांगलं चाललंय. बाहेरून दिवाळीनं आतून होळीच असते. विठ्ठल कुणी आपलं दुःख सांगत नसतं महाराज, आहे की नाही. संसारातला हा अनुभव आहेच आहे. प्रत्येकाचा अनुभव संसारातला दुःखाचाच आहे. बोलायची ती भाषा असते महाराज. एकाने आम्हाला अनुभव सांगितला, एकाने आम्हाला अनुभव सांगितला. काय आता बघा, एकाने आम्हाला अनुभव सांगितला. काय सांगितलं म्हणजे, महाराज असं आहे म्हणे, एकादशी या दिवशी स्वप्नामध्ये माझ्या पंगत आली म्हणे. विठ्ठल विठ्ठल हा अनुभव चांगला आहे का. जीवाचा अनुभव भ्रमजन्य आहे, अयथार्थ आहे. एकादशीला अन्नाचा उच्चार करणं दोष आहे. अन्न खाणं तर लांबच राहिलं, पण अन्नाचा उच्चार करणं सुद्धा दोष सांगितला. तो म्हणतो एकादशीला स्वप्नामध्ये पंगत आली. काय अर्थ आहे या अनुभवाला, जीवाचा अनुभव भ्रमजन्य आहे, अयथार्थ आहे. त्यामध्ये कसले महाराज. पण साधू पुरुषाचा अनुभव मात्र सगळ्यापेक्षा विशेष आहे, यथार्थ आहे, यथार्थ प्रमा आहे. आणि त्या अनुभवाचा जगाला उपयोग आहे. त्या अनुभवाचं जगामध्ये सार्थकत्व आहे. त्या अनुभूतीला
विश्वदेव सत्याचे जगदृश्य तुकोबर आहे त्या महापुरुषाची अनुभूती जगापुढे प्रकट करतायत. ऐसा ज्याचा अनुभव म्हणजे ऐसा शब्द व्यावर्तक आहे. ऐसा शब्द व्यावर्तक म्हणजे हा अनुभव फक्त संतांचा आहे, तुमचा आमचा अनुभव नाही. ज्याचा अनुभव विश्वदेव सत्य सत्यत्व विशेषण आहे. विश्वदेव रूपाने प्रतितीला येतं काय अनुभव महाराज. जगाचा विचार करा, जगाकडे आपण जर पाहिलं तर उंच नीच, स्त्री पुरुष गरीब श्रीमंत सर्व आपला भेद दिसतो. पण असा भेद दिसताना जगतामध्ये त्या साधू पुरुषाला फक्त आणि फक्त चैतन्याचे नाम परम
वसोनिया ठाव अहंतेचं सर्व चराचरामध्ये त्या साधू पुरुषाला जे जे भेटे भूत ते माने जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा सर्व तो त्याला परमात्म्याची प्रचिती आहे. थोडंसं आपण जर चिंतन केलं तर श्रीमद भागवतामध्ये 3 प्रकारच्या भक्ताचं लक्षण सांगितलं. एक प्राकृत भक्त, एक मध्यम भक्त आणि एक उत्तम भक्त. प्राकृत भक्ताचं लक्षण सांगताना शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, पाषाण प्रतिमा हाचे देवो तेथेचे ज्याचा पूर्ण भावो. ज्याला फक्त मूर्तीमध्ये देव दिसतो तो प्राकृत भक्त आहे. गुरुवरे सांगत असत एक मनुष्य बिडी ओढत चालला आणि जात असताना समोर पांडुरंगाचं मंदिर लागलं. देवाचं मंदिर लागल्यानंतर त्यांनी काय केली, ती बिडी आहे देवळीत ठेवली, देवाला परिक्रमा घातली, परत बिडी तोंडात घातली, पुढे गेला. विठ्ठल फक्त देवाच्या मंदिरासमोर बिडी ओढायची नसते, बाहेर ओढली तरी चालते. ऐकणे म्हणजे त्याची धारणा अशी आहे, त्याला फक्त मंदिरामध्ये देव दिसतो. शास्त्र सांगतं मंदिर में जो प्रातस्मरणी श्री डोंगरेजी महाराज सांगायचे, मंदिर में जो भगवान का दर्शन है वो साधारण दर्शन है और जो जगत में परमात्मा का दर्शन है वो असाधारण दर्शन है. प्राकृत भक्ताचं लक्षण सांगितलं. त्याचे खाली एक वर्ग आहे, ज्ञानोबा वर्णन सुभाषितकार सांगतात, शास्त्रकार सांगतात, तो नास्तिकाचा वर्ग आहे. तो देव मानतच नाही. हा प्राकृत भक्त कमीत कमी मूर्तीमध्ये तर देव मानतो. पण हा जो मनुष्य आहे नास्तिकाचा वर्ग आहे, यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूत अस्य देहस्य पुनरागमनम कुतः. तो म्हणतो काय नाही म्हणे, जोपर्यंत जिवंत आहे कर्ज काढून तूप प्या, मजा करा म्हणतो. म्हणजे हा चारवाकाचा वर्ग झाला, नास्तिकाचा वर्ग झाला. पूर्वीचा नास्तिक चांगला होता, तो कर्ज काढून तूप प्या म्हणायचा. पण आताचा नास्तिक बदलला आहे, तो म्हणतो ऋणम कृत्वा सुराम पेबेत, म्हणजे कर्ज काढून मद्य प्या म्हणतो. विठ्ठल त्यांच्या जीवनामध्ये काय, जीवत्वाचे देव, भोजनाचे भक्ती, मरणाचे मुक्ती, पाषांड्याची शरीरच देव आहे. म्हणजे भक्ती कशी करायची, दररोज चांगले चांगले पदार्थ खायचे, हीच भक्ती आहे. आम्ही एका गावाला गेलो महाराज, आणि गेल्यानंतर आता गेल्यानंतर असा सप्ताह आहे, आपल्या सप्ताहामध्ये पहारा असतो. पहाऱ्याची लिस्ट असते, 7 ते 9 कोणी घ्यायचा, 9 ते 11 कोणी घ्यायचा, तसं त्या घरामध्ये लिस्ट होते. पण ती पहाऱ्याची लिस्ट नव्हती, नाश्त्याची लिस्ट होते. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, रविवार, सोमवारी पोहे, मंगळवारी उपीट, बुधवारी शिरा, गुरुवारी वडापाव, म्हणजे अशी सगळी लिस्ट लिहिली होती. महाराजांचा पिंड पोषकाच्या जळ ज्ञान गोष्टी किंवा पिंड पोसावे हे अधमाचे ज्ञान विलास मिष्टान्न करून या. त्यांच्या दृष्टीनं शरीरच देव आहे. म्हणजे शरीराची पूजा कशी करायची, दररोज चांगलं चांगलं करून खाणं हीच त्यांची पूजा आहे. हा नास्तिकाचा वर्ग झाला. असो ती ये वायानी कायशी मूर्खाची बोलणी, याचं चिंतन करण्यामध्ये काहीच अर्थ नाही. 3 लक्षण सांगितले तुम्हाला, प्राकृत भक्त, मध्यम भक्त आणि उत्तम भक्त. ज्याला फक्त मूर्तीमध्ये देव दिसतो तो प्राकृत भक्त आहे. मध्यम भक्ताचं लक्ष सांगताना श्रीमद भागवतामध्ये कृष्ण परमात्मा श्री उद्धवजींना सांगतात, ईश्वरेषु तदधीनेषु बालिशेषु द्विषसुच प्रेम मैत्री कृपोपेक्षा यत् करोति स मध्यमः. तो मध्यम भक्त जो आहे ईश्वराच्या ठिकाणी प्रेम करतो. ईश्वरेषु तदधीनेषु, ईश्वराचे जे भक्त आहेत त्यांच्या ठिकाणी मित्रत्वाची धारणा करतो. ईश्वरेषु तदधीनेषु बालिशेषु, जे अज्ञानी आहेत अज्ञानी कृपा पात्र समजतो, आणि जे द्वेषी आहेत त्यांची निरंतर उपेक्षा करतो. म्हणजे 4 निमित्ताच्या प्रतिमा. पण तो मध्यम भक्त आहे, ईश्वरावर प्रेम करतो. वारकरीच्या दारामध्ये आले तर त्यांना मध्यम प्रकारची काय करतो, धारणा करतो. म्हणजे तो श्रेष्ठ मानत नाही, मित्रत्वाची धारणा करतो. ईश्वरेषु तदधीनेषु, अज्ञानी कृपापात्र समजतो, आणि जे द्वेषी आहेत त्यांची निरंतर उपेक्षा करतो. 2 भक्त झाले. आता 3रा भक्त सांगितला, त्याला उत्तम भक्त म्हटलं, त्याला भागवतोत्तम म्हटलं. तो भागवतोत्तम कोण आहे हो? शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, सर्व भूतेषु यं पश्येत भगवत भावमात्मनः भूतानि भगवत्यात्मन्येष भागवतोत्तमः. ज्याला सर्व चराचरामध्ये पांडुरंगाचं दर्शन होतं तो सगळ्यात श्रेष्ठ भक्त आहे. विठ्ठल आहे तिकडे बाप माया, आहे तिकडे बाप माया, आहे
प्राणी रकुमाई, ज्याला सर्व चराचरामध्ये भगवान परमात्म्याचं दर्शन होतं, सगळ्यात श्रेष्ठ भक्त सांगितला. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, हे विश्वरूपानं प्रतिदिला न येता परमात्मा रूपानं प्रतिदिला येतं. थोडंसं आपण चिंतन करा. गीताशास्त्र सांगतं यावं संजय ते किंचित सत्वम स्थावर जंगमम क्षेत्रज्ञ संयोगात तद्विद्ये भरतर्षभ. जे स्थावर जंगमात्मक सृष्टी आहे ते सर्व परमात्म्याचं स्वरूप आहे. आपण थोडंसं जर चिंतन केलं, जगाकडे जर आपण बघितलं, यांची नामे हे अनारेसे वर्तने वेशे नाणे अवघे. यांचे प्रत्येकाचं नाव रूप भिन्न आहे, प्रत्येकाचा स्वभाव भिन्न आहे. ऐसे देखुनी किरीटी भेद सुसिहन पोटी तरी जन्माच्या कोटीनं लासीने गो. आपण जर जगाकडे स्त्री पुरुष भेदाने पाहिलो, उंच नीच गरीब श्रीमंत भेदाने पाहिलो, तर नक्कीच आपल्या जन्म मरणाच्या परंपरेमध्ये अडकवल्याशिवाय राहणार नाही. मग जगामध्ये पाहत असताना भेद कधी पाहू नये. ज्ञानोबराची ओळख खूप गोड आहे. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम विनश्यस्व विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति. या चराचरामध्ये ज्याला परमात्मा दर्शन होतं तो खरा पाहणार आहे. ज्ञानाचा डोळा डोळसा, माझी डोळसू तू विरेशा, ही स्तुती नोहे बहुवसा. भाग्याचा तो म्हणून तो दैवागळा, वाणीत असो वेळोवेळा, जे साम्यशी जे डोळा लागला त्या ज्ञानोबरे वर्णन करतात. पहा, माऊलीने उदाहरण दिलेलं आहे. माऊली वर्णन करतात, भोपळा आहे, भोपळ्याची वेल आहे. त्या भोपळ्याच्या वेलीला लांबट भोपळा येतो, त्या भोपळ्याला गोल भोपळा येतो, त्या भोपळ्याला वाकडा तिकडा भोपळा येतो. असू द्या, भोपळा लांब असू द्या, वाकडा तिकडा असू द्या, गोल असू द्या, आहे काय भोपळा आहे. ज्ञानोबरे वर्णन करतात. गगनभरी धारा तरी पाणी एकचे असे बिरा. पावसाळ्यामध्ये पावसाच्या असंख्य धारा आहेत, पावसाच्या धारा असंख्य आहेत, पाणी एकच आहे. विठ्ठल विठ्ठल. अंगारकनी बहुवशी उष्णता समान जैसे. पूर्वी अग्नीचं साधन चूल होतं. पूर्वीच्या काळामध्ये अग्नीचं साधन चूल होतं. नंतर बदल झाला, नंतर स्टोव्ह आला, आता गॅस आला. असू द्या, चूल असू द्या, स्टोव्ह असू द्या, गॅस असू द्या, माध्यम भिन्न आहे, अग्नी एकच आहे. विठ्ठल. सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्रश्मी. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुणी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. विठ्ठल मुनी मानसी. विठ्ठल जळी स्थळी भरला. ठाव कोटे नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. तो परमात्मा सर्वमध्ये व्याप्त आहे. सर्व चराचर दृष्टी दिसे तेथे हरी रूप. हरिरूप. शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, त्याला जे जे दिसतं ते हरिरूपाने प्रतीला येतं. महाराज नाथ महाराज सांगतात, एका जनार्दन का बंदा जमीन आसमान भरा है खुदा. तो खुदा नाम परमात्मा आहे, फक्त काही मशिदीमध्ये नाही का हो, जमीन आसमान भरा है खुदा. नाथ महाराज एक प्रमाण आहे. नाथ महाराज म्हणतात, चारो बकत नमाज के और बकत के चोरो के. म्हणजे त्या यवन धर्मामध्ये 4 वेळा नमाज पडतात. नाथ महाराज म्हणतात, तुम्ही 4 वेळा नमाज पडता आणि इतर वेळेला तांबू खाता काय. विठ्ठल तात्पर्य एका जनार्दन का बंदा जमीन आसमान भरा है खुदा. परमात्मा तुका प्रभू देश विदेश भरिया खाली नाही लेस. परमात्मा जगामध्ये कोंदून कोंदून व्याप्त आहे. कहा धनी एक विठ्ठला गाजी लोक. विठ्ठला गाजी लोक. विठ्ठला गाजी लोक. परमात्म्याशिवाय कुठली जागा नाही. प्रातस्मनी आमचे गुरुवरे सांगतात की जगामध्ये 2 दृष्टी आहेत. एक कारण दृष्टी आहे आणि एक कार्यदृष्टी आहे. आपण जगाकडे पाहत असताना कारण दृष्टीनं पहा, कार्यदृष्टीनं पाहू नका. कारण दृष्टी म्हणजे ब्रह्मदृष्टी आहे, कार्यदृष्टी म्हणजे स्थूल दृष्टी आहे, चर्मदृष्टी आहे, प्रपंच दृष्टी आहे.
आपण विश्वाकडे पाहताना कार्यदृष्टीने कधी बघू नका. आपण जर कार्यदृष्टीने पाहिलं तर आपल्या सगळ्या भेदच दिसेल, स्त्री पुरुष दिसेल, उच्च नीच दिसेल, गरीब श्रीमंत दिसेल. पण आपण कारण दृष्टीने जर पाहिलं आपल्या सर्वत्र परमात्म्याचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. जनक राजाची सभा भरली. जनक राजाची सभा भरली. मोठमोठे पंडित केसरी बसले होते आणि बसलेले असताना त्या सभेमध्ये एक ब्रह्मनिष्ठ महात्मा आले. त्यांचं नाव आहे अष्टावक्र महामुनी. त्यांचं शरीर 8 ठिकाणी वाकडं होतं. 8 ठिकाणी शरीर वाकडं होतं. आणि मग ते ब्रह्मनिष्ठ महात्मा आल्यानंतर त्या सभेचे जे काही केसरी होते, वेदांत केसरी वगैरे सगळे जे होते, कीर्तन केसरी होते, ते मोठ्यानं हसू लागले. ते मोठ्यानं हसू लागले. त्यावेळेस त्यांचं हसणं थांबल्यानंतर ब्रह्मनिष्ठ अष्टावक्र मुनी मोठ्यानं हसले. जनक राजाला मोठं आश्चर्य वाटलं. म्हटले, महात्मा हे सगळे हसतात, पण तुमच्या हसण्याचं कारण आम्हाला कळलं नाही. त्यावेळेस ते ब्रह्मनिष्ठ अष्टावक्र मुनी म्हणतात, हे राजा, हे तुझ्या सगळे जे बसवलेले आहेत ना, हे सगळे काही वेदांत केसरी किंवा कीर्तन केसरी नाहीत. ते माझ्या शरीराकडे पाहतात म्हणे. माझं शरीर 8 ठिकाणी वाकडं आहे, माझा आत्मा वाकडा आहे का? माझा आत्मा वाकडा नाही. त्याला कुठेतरी रोजाने कामाला पाठव. विठ्ठला पंडित तोची एक मला नित्य भजे जो विठ्ठला, अवघे समब्रह्म पाहे, सर्वा बुद्धी विठ्ठल आहे. पंडित तोच आहे. पंडानाम आत्मविषयक बुद्धी. जरा सर्व चराचरामध्ये परमात्मा दर्शन आहे तरच पंडित म्हटलेलं आहे. आडनावाचं पंडित नको आहे आपल्याला, आहे की नाही? अवघे समब्रह्म पाहे, सर्व बुद्धी विठ्ठल आहे. जरा सर्व चराचरामध्ये परमात्मा दर्शन आहे तो खरा पंडित आहे. ते माझ्या शरीराकडे पाहतात, आत्म्याकडे पाहत नाहीत. मला सांगा, नाथ महाराजांची ओवी आहे, पुरुषामध्ये आत्मा आहे आणि स्त्रियामध्ये काय आत्मी आहे का? विठ्ठल सर्वत्र परमात्मा दर्शन आहे. कोणून कोणून परमात्मा बसला भरलेला आहे. एक उदाहरण सांगतो आपल्याला. एक महात्मा होते. त्यांच्याकडे सोन्याचा गणपती होता. सोन्याचा गणपती होता. त्यांना वाटलं आता आपण जाणारे, आपलं आयुष्य शेवटी आलेलं आहे. मी जर गेलो उलट शिष्यामध्ये भांडण होईल, त्यापेक्षा आपण हा गणपती काय करू, सोनाराकडे नेऊन विकू आणि साधू संतांना भंडारा घाला. गणपती सोनार दादाकडे गेले. म्हणजे बघा किंमत किती होती बघा. आता त्या काळच्या किमतीप्रमाणे त्या गणपतीची किंमत भरली 5,000 रुपये. मूषक होतं, मूषक नाम उंदीर. म्हणजे उंदराची किंमत करा. आता उंदराची किंमत जास्त भरली. आता गणपतीला पाठीवर घ्यायचं म्हणजे उंदीर पहिल्यावरच पाहिजे ना. पण ते गणपती उंदराची किंमत काय झाली, जास्त भरली. उंदराची किंमत झाली 10,000, गणपती किंमत झाली 5,000. ते महात्मा सोनार दादाला म्हणतात, दादा गणपती देव आहे, उंदीर सेवक आहे, मग देवाची किंमत सेवकापेक्षा जास्त पाहिजे ना, मग तुम्ही किंमत कमी कशी सांगता? तर तो सोनार म्हणतो, मी गणपतीही पाहत नाही, मी उंदीरही पाहत नाही, मी पाहतो फक्त सोनं. विठ्ठल ज्ञानोबऱ्यांची आणखी गोवी आहे. सोन्याची या चंडिका, सुवर्ण शोळेची देका, सोन्याची महिका नाश केला. ज्ञानोबरे वर्णन करतात, सोन्याची जगदंबा आहे, सोन्याचा त्रिशूळ आहे आणि सोन्याचा महिषासूर आहे. सोन्याची जगदंबा सोन्याच्या त्रिशूळानं सोन्याच्या महिषासुराला मारते. हा व्यवहार पुजाऱ्याच्या दृष्टीने सत्य आहे. पण आपण जर सोनाराकडे गेलो तर सोनार म्हणणार आहे जगदंबाही सोन्याची आहे, त्रिशूळही सोन्याचा आहे आणि महिषासूरही त्रिसोन्याचाच आहे. ब्रह्मदृष्टी म्हणतात, त्याला कारण दृष्टी म्हणतात. सर्वत्र परमात्मा दर्शन होणं, सर्वत्र ब्रह्मदर्शन होणं. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, त्यांना विश्वरूपानं प्रतितीला न येता परमात्मा रूपानं प्रतितीला येतं. 4 आपल्याला वर्ग करता येतील. पहिला वर्ग असा आहे, त्यांच्या दृष्टीनं विश्वही असत्य आहे आणि देवही असत्य आहे, परमात्माही असत्य आहे. दुसरा वर्ग आहे, विश्व सत्य मानतो पण परमात्मा असत्य मानतो. तिसरा वर्ग आहे, विश्वही सत्य मानतो आणि देवही सत्य मानतो. पण चौथा वर्ग, विश्व न मानता विश्वाला पांडुरंगाचं स्वरूप मानतो. पहिला वर्ग आहे, विश्वही असत्य मानतो आणि ईश्वरही असत्य मानतो. असत्यम प्रतिष्ठांते जगदाहुरनीश्वरम. 16व्या अध्यायामध्ये खूप सुंदर भगवान परमात्मा वर्णन करतात. म्हणजे जगतही नाही आणि परमात्माही नाही, अपरस्पर संभूतम किमन्यत काम आहे तुकम. असं लोकांचं तत्वज्ञान आहे. म्हणजे जगामध्ये देव पण नाही, जगत पण नाही, मी कसे असत निर्माण झाले म्हटले, किमन्यत काम आहे तुकम. हा पहिला वर्ग झाला. दुसरा वर्ग आहे, त्यांच्या दृष्टीनं विश्व सत्य आहे, त्यांच्या दृष्टीने विश्व सत्य आहे पण देव सत्य नाही. विश्व सत्य आहे मग काय करा, ल्यावे खावे बरे, असावे सदैव, ह्याची करे हाव संसारे. मग दुसरं त्यांचा उद्योग नसतो. देवधर्म सांगी
पहिले सकळ विषयी गोंधळ गांजत असे. चांगलं चांगलं करून खाणं, शरीराला काय करणं, पुष्ट करणं, हाच त्यांचा काय असतो, उद्देश असतो. हा दुसरा वर्ग आहे. त्यांच्या दृष्टीने विश्व सत्य आहे पण देव सत्य नाही. तिसरा वर्ग आहे विश्वही सत्य मानतो, देवालय सत्य मानतो. इतर जे मतवादी आहेत, रामानुज जे काही मतवादी असतील, त्यांच्या दृष्टीनं विश्वही सत्य आहे आणि परमात्माही सत्य आहे. पण एकच आपला वारकरी संप्रदाय असा आहे, वारकरी संप्रदाय विश्व न मानता विश्वाला श्री पांडुरंगाचं स्वरूप मानतो. विठ्ठल महाराज सांगतात, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. सगळ्यांना चरित्र माहिती आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज गंगेचं जे काही पाणी आहे, काशीचं पाणी घेऊन रामेश्वरला गेले. शेकडो मैलाचा प्रवास केला. रामेश्वर क्षेत्र जवळ आले. आता देवाचं दर्शन करायचे, पाणी समर्पित करायचे. एक लीला झाली. दुपारचे 2 वाजले होते. वाळवंटामध्ये एक गाढव तहानेने व्याकुळ झाला होता. मान अशी उलटी केली होती महाराज. सगळे यात्रेकरू जात होते, सगळे ब्राह्मण जात होते, पण कुणालाही पाणी द्यावं असं वाटलं नाही. एकनाथ महाराज कुठून कावड आणले विचार करा. काशी कुठे आहे, रामेश्वर कुठे आहे, पण इतक्या लांबून आणलेलं काशीचं गंगेचं जल शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी त्या गाढवाला पाजलं. इतर लोक म्हणू लागले, अहो महाराज इतक्या लांबून आपण गंगेचं पाणी आणलंय, गाढवाला काय पाजता? शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, माझा रामेश्वर गाढवातच आहे. विठ्ठल त्याचं कारण आहे होईल झाला अंगे देव जो आपण तयासी जन अवघे. जो देव झालाय त्या जगामध्ये देव दिसतो. शांतीब्रह्म एकनाथ महाराज देव झाले होते म्हणून त्यांना गाढवामध्ये देव दिसला. आपल्याच गाढव का दिसतो ते ज्याने तरी ठरवावं. विठ्ठल नामदेव आहे. बारस होती, द्वादशी होती. भगवान बारशीचं दर्शन केलं, स्वयंपाक केल्यानंतर पुरणपोळी वगैरे केली. सुंदर स्वयंपाक झाला आहे की नाही. आताच पुरणपोळी खाल्ली आपण. सुंदर पुरणपोळी केली होती. आणि पुरणपोळी केल्यानंतर हा विठ्ठल कुत्रा पण आला बरोबर. पुरणपोळीचं नाव कडे कुत्रा आला. आणि मग नामदेवाने स्वयंपाक केला होता, पुरणपोळ्या केल्या होत्या. पुरणपोळ्या केल्यानंतर एक श्वान आल्यानंतर तो पोळी घेऊन जाऊ लागला. नामदेवाने हातामध्ये काठी नाही घेतली, तुपाचे वाटे घेतले. आणि तुपाचे वाटे घेऊन देवाला म्हटलं, अहो देवा कोरडी पोळी खाऊ नका, पोट दुखेल. भगवान परमात्मा म्हणतात, नामा कस काय ओळखलं? नामा म्हणे खेचर पाये ओळखी झाली सर्वा ठाई, त्याने खेचर विसा केला गुरु, तेव्हा झाला साक्षात्कार. काय प्रचिती आहे महाराज. विश्वदेव सत्यत्वे म्हणजे विश्वरूपानं अनुभवला न येता परमात्मा रूपानं प्रतितीला आला. आणखी उदाहरण सांगतो आपल्याला. राजसूय यज्ञ होता. राजसूयामध्ये धर्माची सभा होती. धर्मराज होते. श्रीकृष्ण परमात्मा त्या दुर्योधनाला म्हणतात, दुर्योधना या सभेतून एखादी चांगली व्यक्ती घेऊन ये. आता दुर्योधनात चांगलं कोणी दिसेल का हो महाराज? ऐक नाही, दुर्योधनात चांगलं कोणी दिसलंच नाही. म्हटले देवा नाही. तो देवाला देव म्हणतच नव्हता. तो देवाला गवळ्याचं पोरग म्हणायचा. कृष्णा इथं चांगलं कोणीच नाही. हो म्हटले बाजूला. धर्मराजाला बोलवलं. धर्मराजा या सभेतून एखादी वाईट व्यक्ती घेऊन या. धर्मराजा गेले महाराज. पण धर्मराजाला कोणीच वाईट दिसलं नाही. विठ्ठल आपल्या प्रतिती जगाची मुक्त. भावात रामायणातला गोड प्रसंग आहे. जेव्हा श्री लक्ष्मण भयाला ब्रह्मशक्ती लागली. लक्ष्मणजीला शक्ती लागल्यानंतर सुषेण वैद्याने सांगितलं, हिमालयातली संजीवनी वल्ली आणल्यानंतर सकाळ प्रातःकाळपर्यंत लक्ष्मणजी उठतील, अन्यथा काही सांगता येत नाही म्हटले. मग कोण काम करणार? शरणाजी हनुमंता तुझा आलो राम. तसे हनुमानजी महाराज होते. हनुमंतराला पाठवलं. आता इकडे रावण काय करतो? कालनेमी नावाच्या राक्षसाला पाठवतो. कालनेमी नावाचा राक्षस साधूचा वेश घेऊन मध्यंतरी रस्त्यामध्ये बसतो. बसल्यानंतर हनुमान येतात, पाहतात तर कालनेमी नावा साधूचा वेश घेतलाय. भजन चाललंय, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. पाहिल्यानंतर आनंद वाटला. आणि मग हनुमंतराय जातात, नमस्कार करतात. नमस्कार केल्यानंतर हनुमंतरायला तो साधूच दिसतात. त्या ठिकाणी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची ओवी किती गोड आहे बघा. सज्जनाचे मुख्य लक्षण ब्रह्मस्वरूप स्वयं आपण, जग देखणे ब्रह्मपूर्ण, कपट चिन्ह तो नेणे. किती गोड ओवी नाथ महाराज देतात. सज्जनाचं मुख्य लक्षण आहे
ते स्वतः ब्रह्मस्वरूप असतात आणि जगामध्ये ब्रह्मस्वरूपानं पाहत असतात. त्यांना तो दुष्ट दिसलाच नाही, राक्षस दिसलाच नाही, महात्माच दिसला. जेव्हा त्या गंगेवर सरोवरावर स्नानाला गेले, मगरीनं पाय पकडला, मगरीला मोक्ष दिला. ती अप्सरा सांगते, महाराज हा साधू नाही, राक्षस आहे, तुमच्या राम कार्यामध्ये प्रतिबंध करायला आलेला आहे. असं सांगितल्यानंतर हनुमंतराय काळनेमीला मारतात. तात्पर्य साधू पुरुषाला सर्व जगामध्ये परमात्म्याची प्रचिती येते, अनुभूती येते. म्हणजे जग जरी भिन्न स्वरूपाचं असलं, भेदात्मक जरी असलं, पण या भेदात्मक जगतामध्ये त्या साधू पुरुषाला परमात्म्याची प्रचिती येते. पण लोकांचा स्वभाव आहे, प्रयोजन अनुद्देश्य मंदोपीनं प्रवर्तते. लोकांनी विचारलं, महाराज तुम्ही सांगताय त्या साधू पुरुषाला सर्व चराचरामध्ये परमात्म्याचं दर्शन होतं, पण आम्हाला फायदा काय? तुकाराम महाराज सांगतात, भाग्यवशामध्ये पूर्व पुण्याने असे संत महात्मा जर भेटले, काय होईल? अभंगाचं दुसरं चरण. देवतया जवळी आसे, देवतया जवळी आसे, देवतया जवळी आसे, देवतया जवळी आसे, भगवत भक्त्यानं परम कृपेनं पूर्व पुण्यानं आपल्या जर साधू पुरुषाचं दर्शन झालं तर काय होणार आहे? पाप नासे दर्शने. अशा महापुरुषांच्या दर्शनामध्ये अनंत जन्माचं पाप केल्याशिवाय राहणार नाही. मला तीन तत्व आहेत. एक साधन काय करतं? पाप घालवतं पण पुण्य उत्पन्न करत नाही. एक साधन पुण्य उत्पन्न करतं पण पाप घालवत नाही. एक साधन असं आहे, पापही घालवतं आणि पुण्य उत्पन्न करतं. गंगेमध्ये स्नान केलं, गंगेमध्ये स्नान केल्यानंतर काय होतं? वाचे म्हणता गंगा गंगा, सगळं दोष जाते. म्हणतात गंगे स्नान केले की पाप जातं, पुण्य मिळत नाही. सप्त्यात पंगत घातली की पुण्य मिळतं, पाप जात नाही. पण ज्ञानोबरांच्या संजीव समाधीवर मस्तक ठेवलं, पापही जातं पुण्यही मिळतं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, तुका म्हणे पापे जाती. संतांच्या जपे तुकाराम तुकाराम नाम घेता. काव्यम ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो. वासुदेवाचे होतो अखंड वदनी वदेतो. एवढा मोठा साधू पुरुषाचा महिमा आहे. मग देव तयाजवळ असे पाप नाशे दर्शने. शंका घेतली, श्रोतेने शंका घेतली, महाराज तुम्ही सांगताय त्यांच्याजवळ देव आहे, पण आम्ही गीताशास्त्र ऐकलंय, ममे वंश जीव लोके जीवभूत सनातन सर्वस्यचा मृदी सन्निविष्टो मत्त स्मृती ज्ञानम पोहनंच. गीताशास्त्र सांगतं की सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मा आहे. तुम्ही काय सांगितलं? देव तया जवळ असे. देव त्याच्याजवळ आहे
आणि गीता काय सांगतं, सर्वांच्या हृदयामध्ये देव आहे. म्हणजे लक्षणामध्ये बाद आला ना, तेव्हा तुकाराम महाराज सांगतात तुमचं बरोबर आहे. गीता शास्त्राने सांगितले की सर्वांच्या हृदयामध्ये देव आहे, पण आम्ही सांगतोय संतांच्या जवळ देव आहे. त्याचं कारण, जरी आपल्या जवळ देव असला पण आपल्या जवळच्या देवाचं आपल्याला ज्ञान नाही. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेच्या पदराड परित्य अवेरुणी गोचिड, अशुद्ध काय निगते का कमलकंदा आणि दरदोरी, नांदनक एकची घरी परी पराग सेविजे भ्रमरी, जवळला चिकलूत नाते निदेवाच्या परिवरी, लोह्या रुतल्या हाती सहस्तेत बैसणी उपवास करिका दरिद्री जिये, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू. विषयावरील हृदयामध्ये आपल्या परमात्मा आहे, देव आहे, पण आपल्या हृदयातल्या देवाची आपल्याला ओळख नाही. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी, चिवडून या नासी तुझ्या घरच्यांनी केली. देव आपल्या जवळ आहे, आपल्या जवळ असलेल्या देवाचं आपल्या ज्ञान नसल्यामुळं आपण देवाला ओळखू शकत नाही. पण त्या साधू पुरुषांनी देवाला ओळखलं. ओळखीला हरी साठविला पोटी, होता त्याची भेटी दुःख कैचे, ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याची घरी सिद्धीसे. तर साधू पुरुषांनी त्या परमात्म्याला ओळखलं. नुसतं ओळखलं नाही, त्या ओळखून त्या परमात्म्याला काय केलं, आपल्या हृदयामध्ये साठवलं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देव तया जवळी असे पाप नाशे दर्शने. थोडस जर आपण चिंतन केलं, आपण या भूमीचं चिंतन केलं, भारत भूमी ऋषीमुनींची भूमी आहे, साधू संतांची भूमी आहे, क्षेत्र देवता आहेत, पुण्य पुण्य क्षेत्र आहेत महाराज. म्हणून असे काही तीर्थ आहेत, असे काही तीर्थ आहेत तिथं फक्त गंगाच आहे महाराज. अशी काही भूमी आहे ती फक्त भूमी क्षेत्र भूमीच आहे. असं काही ठिकाण आहे त्या ठिकाणी फक्त देवच आहे. पहा, विचार करा, आपण जर ऋषिकेशला गेलो, ऋषिकेशला गेल्यानंतर तिथलं देवता कोणती आहे? भगवती गंगा माता हीच देवता आहे महाराज. तिथं ती गंगा माताच काही तिथं तीर्थच आहे. बरं, कुरुक्षेत्रावर जर आपण गेलो तर कुरुक्षेत्रावर फक्त ती भूमी क्षेत्र भूमी आहे, तीर्थ पण नाही देव पण नाही. कुरुक्षेत्राचा विचार करा, ती भूमी कशी आहे, क्षेत्र स्वरूप भूमी आहे. ऋषिकेश हरिद्वारला गेलो तर तिथं साक्षात गंगा आहे. अशी काही ठिकाण आहेत तिथं फक्त देवच आहे, तिथं तीर्थ पण नाही, ती भूमी क्षेत्र भूमी पण नाही. पण तुकाराम महाराज सांगतात, जिथं संत महात्मा राहतात, जिथं संत महात्मे राहतील त्या भूमीला क्षेत्रभूमी तो प्राप्त होतं. जिथं संत महात्मे राहतात तिथं सर्व तीर्थाचा वास राहतो. जिथं संत महात्मे असतात तिथं साक्षात परमात्मा राहतो. विठ्ठल जगद्गुरु श्री तुकोबार यांचा अवतार होण्यापूर्वी देहू गावाला श्री क्षेत्र देहू म्हणत नव्हते. ऐका, तुकोबार यांचा अवतार होण्यापूर्वी देहू गावाला श्री क्षेत्र देहू म्हणत नव्हते. पण तुकोबार यांचा अवतार झाल्यानंतर देहू गावाला श्री क्षेत्र देहू म्हणू लागले. ते तीर्थ, ते क्षेत्र, जगीतेची पवित्र ज्ञानोबराय वर्णन करतात. आणखी असं सांगितलं, जिथं ज्ञानोबराय, जिथं ज्ञानोबराय वास करतात त्या भूमीला क्षेत्रभूमी तो प्राप्त होतं. जिथं ज्ञानोबरांची संजीव समाधी आहे, तीर्थे तया ठाया येथे पुनित व्हावया, पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा. जिथं ज्ञानोबरांची संजीव समाधी आहे तिथं नामा म्हणे देवा, चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. म्हणून जिथं ज्ञानोबर आहे तिथं देव आहे, जिथं ज्ञानोबर आहे तिथं तीर्थ आहे, आणि जिथं ज्ञानोबर आहे तिथल्या भूमीला क्षेत्र तो प्राप्त होतं. म्हणून देव तया जवळी असे पाप नासे दर्शने. एकदा मोठ्या प्रेमानं श्री पांडुरंगाचं मुखाने नाव आणि हाताने टाळी. विठोबा दर्शन. हे दिवस तुकोबार आहे, साधू पुरुषाचा महिमा सांगतात. आणखी काय महिमा आहे? काम क्रोधा नाही चाली, होती झाली समता. त्या साधू पुरुषाच्या ठिकाणी काम क्रोधाचा कसल्याही प्रकारचा पराक्रम चालत नाही.
थोडंसं चिंतन केलं तर अर्जुनाने प्रश्न केला, देवाला अथक्येन प्रयुक्तयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादेव नियोजितः. भगवान परमात्मे सांगितले, ज्ञान निधीचे भुजंग, विषय दरीचे वाघ, भजन मार्गीचे मार्ग, मार्ग जे जळे विन बुडविती, आगी विन जाळीती, न बोलता कवळीती, प्राणिया ते शस्त्रे विन साधिती, दोरे विन बांधिती, ज्ञानी असे तरी वदिती, पैज घेऊन असं काम क्रोधाचा पराक्रम आहे. भलाही काम क्रोधाचा पराक्रम असू द्या, पण साधू पुरुषावर त्या काम क्रोधाचा पराक्रम काहीच चालत नाही. काम क्रोध बंदीखाने तुका म्हणे दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही नादो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही नादो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही नादो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही नादो साधू पुरुषाजवळ आपलं काहीच चालणार नाही. मग काम क्रोध संतांना सोडून जातात. वितराग भय क्रोधा मनमया मामोपाश्रिता. महाराज एक शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग आहे. येडका मदन तो केवळ पंचानन, गणक मारिली शंकरा ब्रह्मयाचा केला मातेरा, इंद्र चंद्र दरारा लाविला जेणे तो केवळ पंचानन. शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, या येडका मदन याची किती मोठा पराक्रम आहे पहा, आहे का नाही. भस्मासुर मुकला प्राणासे, त्याची झाली गती वालीसे, विश्वामित्रा सारिका ऋषी नारीला जेणे तो केवळ पंचानन. सगळ्याचा नाश केला महाराजांनी. पण एकच महापुरुष असा आहे, शुकदेवाने ध्यान धरुणी, येडकाने लाकळोनी, एका जनार्दनी चरणी बांधिला जेणे तो केवळ पंचानन. 4 महापुरुष आहेत महाराज. त्या 4 महापुरुषांनी या येडक्याला बांधलं. त्यात ते पहिले महापुरुष आहेत भगवान शुकाचार्य, दुसरे महापुरुष आहेत पितामह भीष्माचार्य, तिसरे महापुरुष आहेत कार्तिक स्वामी, आणि चौथे महापुरुष भक्त श्री हनुमंतराय. विठ्ठल परंपरेतील आमचे सर्व संत मांदियाळी. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाचे गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोका ते भाविका ग्रंथा. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जन्मतेने प्रसंगे स्त्री देश शिवणे अंगे तेथुनी जन्म आगवे सोहळे किती. किती गोड वर्णन करतात महाराज. जगावर परिणाम चाललाय महाराज त्याचा, पण साधू पुरुषात त्याचा परिणाम होत नाही. तुकोबरांच्या चरित्राचा विचार करा. पराविया नारी रकुमाई समान, हे गेले नेमून थाईचेची जाय होतो माती नकरी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव. छत्रपती शिवरायांना मावळेने कल्याणच्या सुविधाची सून आणली होती महाराज, आणि आणल्यानंतर पाहिलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आऊसाहेबाकडून त्या मातोश्रींची बोलवणूक केली महाराज. काय नीती आहे पहा. आज छत्रपती शिवाजी महाराज सारखे राजे झाले म्हणून आपली हिंदूची शेंडी आहे महाराज, आहे की नाही. नाहीतर काशी की कला जाती, मथुरा मस्जिद होती, अगर एक शिवाजी नव्हते तो सुन्नत सत्य होती. किती छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं अवतार कार्य आहे. विचार करा, स्वामी विवेकानंदाने जे काही अमेरिकेमध्ये सुंदर प्रकारचं प्रवचन केलं, गीताशास्त्र सर्व धर्माला आधार आहे शिकवून दिलं. सांगितल्यानंतर एक माता, एक तरुण माता स्त्री स्वामीकडे आले. म्हटले, महाराज माझी एक इच्छा आहे. काय इच्छा आहे? तुमच्यावर मला विवाह करावा वाटतो. स्वामीजी सांगितलं, असं देवी तुम्हाला का वाटलं? तेव्हा त्या मातोश्रीने सांगितलं की म्हणजे तुमच्यासारखा बोलणारा मला मुलगा पाहिजे. तर स्वामीने त्या देवीने सांगितलं, म्हटले आई आपलं लग्न झाल्यानंतर आपल्यासारखा मुलगा होईल का नाही मला माहित नाही, मलाच मुलगा मान ना. विठ्ठल भोती झाली समता. जगद्गुरु तुकोबारे सांगतात, कामाचा क्रोधाचा परिणाम संतावर चालत नाही. यवनांगावर थुंकला प्रसाद देवने मुक्त केला. महाराज यवनाला शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, म्हणजे बघ मी दिवसातून फक्त 3 वेळा गोदावरीचं स्नान करायचो, पण तुझ्यामुळं मला आज 108 वेळा स्नान घडलं. प्रसाद देवने मुक्त केला. एक महात्मा होते भजन करायचे, गंगेच्या काठावर राहायचे, आणि राहत असताना एकदा गावामध्ये आले. गावामध्ये आल्यानंतर एक बांगड्याचं दुकान होतं. त्या दुकानामध्ये गेले. दुकानात गेले, त्या बांगड्या फोडू लागले. आता दुकानात त्या बांगड्या फोडल्यानंतर दुकानदार काय आरती करेल का महाराज? दुकानदाराने हातामध्ये काठी घेतली, त्या साधूला मारायला सुरुवात केली. गावातले सज्जन लोक आले, थांबा दुकानदार थांबा,
हा महात्मा आहे, गंगेच्या काठी राहतो, भजन करतो. आपण त्यांना विचारू तुम्ही बांगड्या का फोडल्या? त्यावेळेस तो विचारलं, महाराज मला सांगा, बांगड्या फोडल्यानंतर तुम्हाला दुकानदार मारणार आहे, मग बांगड्या का फोडल्या? त्यावेळेस त्या महात्माजींनी तो गोड उत्तर दिलं, म्हणजे ऐका, मला माहिती आहे बांगड्या फोडल्यानंतर दुकानदार मला मारणार आहे, पण बांगड्या फोडल्यानंतर दुकानदाराने मला मारल्यानंतर माझ्या मनामध्ये क्रोध येतो का नाही हे बघण्यासाठी बांगड्या फोडल्या. महाराष्ट्राचा काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता, साधू पुरुषाजवळ विकार काही करू शकत नाही. आणि मग या सर्व जगामध्ये विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचे व शोपाकेच पंडित समदर्शन. विद्या विनय संपन्न ब्राह्मण असो, चांडाळ असो, गाय असो, हत्ती असो, श्वपक असो, कुत्रा असो, सगळ्यामध्ये त्या साधू पुरुषाला ब्रह्मदर्शन असतं. त्यांना आपलं आणि परक हे विश्वचे माझे घर ऐसी मती जयती स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. आपला परक माझं तुझं हा भेद साधू पुरुषाच्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. तुकोबऱ्याच्या चरित्रात एक उदाहरण सांगतो आपल्याला. आई साहेबांनी सांगितलं म्हटले, महाराज आपले मुलं ऊस मागतात, थोडा ऊस घेऊन आला तर चांगलं होईल म्हटले. आता तुकोबऱ्याचा नियम आहे महाराज, संसाराचे नावे घरवणे शून्य. तुकाराम महाराज संसारातलं काहीच करत नव्हते, पण दुसऱ्याने काम सांगितलं की तुकाराम महाराज करायचे. ठाकला तो केला, काही परोपकार केले, हे शरीर कष्टवणी. शेवटी म्हटले ठीक आहे, इच्छा आहे ना, मुलांची इच्छा आहे ना, घेऊन येतो म्हणले ऊस. तुकोबऱ्या शेतामध्ये गेले, पाटलाचं शेत राखलं आणि मग पाटलांनी एवढी मोठी दिवसाची मोळी दिली, खांद्यावर टाकले. तुकोबऱ्याच्या गावामध्ये विनाय देहो गावामध्ये प्रवेश केला. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. गावामध्ये आले तर ऊस पाहिल्यानंतर गावातील लहान मुलं शांत बसतील का हो महाराज? एक मुलगा आला, म्हणजे बाबा ऊस द्या. हो बाळा घे, तुला ऊस दिला. आता ऊस घेऊन गेल्यानंतर दुसऱ्या मुलांनी पाहिलं, कोणी दिला? बाबांनी दिला. चला बाबांकडे. दुसरा आला, तिसरा आला, सर्व दिंडीच आली महाराज. सगळ्याला तुकाराम महाराज ऊस वाटून दिला. शेवटी एक ऊस शिल्लक राहिला. तुकाराम महाराज घरी आले. आई साहेबांनी विचारलं, महाराज ऊस कुठे आहे? घ्या जिजाबाई ऊस घ्या. आणि मग तुकोबराने ऊस दाखवला. आता आई साहेबांचा स्वभाव कसं आहे आपल्याला माहिती आहे. बरे झाले देवा बाईल कर्कशा बरे हे दुर्दशा जनामध्ये. संत कवी महिपती महाराज वर्णन करतात की आई साहेबांनी तुकोबऱ्याच्या पाठीला स्पर्श केला. उसाचा स्पर्श केल्यावर 3 तुकडे झाले. 3 तुकडे झाल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात, जिजाबाई खूप चांगलं झालं. पहिला तुकडा भागीरथीला, दुसरा महादेवाला, तिसरा तुला. पुढचं उत्तर आहे का? जिजाबाईंनी विचारलं, महाराज तुम्हाला ऊसाची मोळी सांगितली, तुम्ही एकच ऊस घेऊन आले. तेव्हा तुकोबऱ्या जिजाबाईला म्हणतात, जिजाबाई तुझं खूप मोठं भाग्य आहे म्हणे. हा ऊस शिल्लक का राहिला माहितीये? हा ऊस मागायला कोणी पोरगाच आला नाही म्हणून शिल्लक राहिला, तर हाही देऊन टाकला असता. झाली समता देवतया जवळी असे पाप नासे दर्शने. आणि अशा परमार्थातली सर्वात मोठी अनुभूती तुकोबऱ्या अभंगात. खंडोनी महाराज सांगतात, आता भेद जो आहे भेद पण निघून गेला, अभेद पण निघून गेला. मृत्यू असो मृत्यू आपनोती इह नाने व पश्चिम. जो भेद पाहतो मृत्यूपेक्षा भयंकर मृत्यूला प्राप्त होतो. द्वितीयात्मय भयम भवती. तुझे जवळ जवळ घडे
तो संसार भय जोडे, हे देव आपुलेनी तोंडे बोलते वेदे. मनुष्य जेव्हा भेद पाहतो, दुजेपणा पाहतो, तेव्हा मृत्यूपेक्षा भयंकर मृत्यूला प्राप्त होतो. शास्त्रामध्ये भेदाचं चिंतन आलेलं आहे. 5 प्रकारचा भेद सांगितला. जीव ईश्वराचा, जीव जीवाचा, जीव जडाचा, ईश्वर जडाचा आणि जडा जडाचा. हे 5ही प्रकारचा भेद निघून गेला. मी देह आहे हा एक भेद आहे, मी ब्रह्म आहे हाही भेद आहे. मी देहवृत्ती दुःख देते, मी देहवृत्ती जसं दुःख देते तसं मी ब्रह्मवृत्ती सुद्धा दुःख देत असते. असं सांगतात की मी देहवृत्ती ज्ञानाने जाते, पण ज्ञानाने गेल्यानंतर मी ब्रह्मवृत्ती, मी देहवृत्तीपेक्षा जास्त दुःख देते. ते अज्ञानाने बुडालिया, ज्ञानी कीर्ती मुखत्व केलिया, जैसावर निकाष्ट जाळवण्या स्वयंजळे. मी देहवृत्ती आहे, मी देहवृत्ती, मी ब्रह्मवृत्ती घालून टाकते. मग मी ब्रह्मवृत्ती तरी ठेवायची असते का हो? तुकाराम महाराजांना विचारा. तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊने दी भ्रम. पूर्वकालामध्ये कीर्तनकार मंडळी सांगत असत. एका मनुष्याचं लग्न झालं, पण त्याचं दुर्दैव असं, त्याला जी पत्नी मिळाली ती बंगाली विद्या शिकलेली मिळाली. आणि ती पत्नी मालकालाच म्हणायचे, महाराज भांडे घासण्याचं कुत्रा करते, महाराज स्वयंपाक करण्याचं लांडगा करते. आता 6 महिन्यामध्ये पातळ झाला. आता मित्राने विचारला, रामराव काय खाता का नाही? म्हणजे 6 महिने झाले लग्न होऊन. काय सांगायचं म्हणे, पत्नी अशी मिळाली, स्वयंपाक मलाच करायला सांगते, नाही केला तर कुत्रा करेन. भांडे घासायला, कपडे धुवायला मला सांगते, कपडे नाही धुतले तर लांडगा करेन. काय करायचं म्हटले. आता मित्र मला काही काळजी करू नका म्हणे. आता याच्यापेक्षा जास्त शिकलेली म्हणजे बंगाली विद्येमध्ये PhD झालेली अशी पत्नीवर लग्न करतो म्हटले. काही हरकत नाही. मग ज्या शिकलेल्या बाईवर लग्न केलं. मग ती दुसरी बाई आली. ती बाई काय करते, मंत्रलेला जी काय उडीद आहे, तांदूळ आहे, त्या मालकाला देते. महाराज हे काय करा, मंत्रलेला तांदूळ आमच्या दोघीच्या अंगावर टाका, ती होईल काळी घार, मी होईल पांढरी घार म्हणे. मग काय करायचं, ते आम्ही घरी झाल्यानंतर दंड घ्यायचा आणि मारून टाकायचं. नंतर एक तांदूळीद आहे, ती उडीद माझ्या अंगावर टाकला की परत मी बाई होईल, आपला संसार सुखाचा होईल. आनंद वाटला. ते मंत्र्याला तांदूळ घेतलं, दोघीच्या अंगावर टाकलं. पहिली झाली काळी घार, दुसरी झाली पांढरी घार. झाल्यानंतर हातामध्ये काटे घेतले, त्या काळी घारीला मारून टाकलं. टाकल्यानंतर ते मंत्रलेलं उडीद त्या पांढरी घारीवर टाकणार, इतक्या तो मित्र हात धरतो, वेड्याशी काय म्हणे, पहिली बायको तर तुला कुत्रा लागल्या करत होती, ही ज्या शिकली तो डुक्कर करेल म्हणे, घे काटे टाक मारून. विठ्ठल स्वरूपाच्या दृष्टीने काळी घार जशी दुःख देते तशी पांढरी घारी दुःख देते. जसं मी देहवृत्ती जसं दुःख देते तसं मी ब्रह्मवृत्ती दुःख देते. म्हणून शास्त्र सांगतं, आता अन्यथा ज्ञानी, या दोन्ही अवस्था जया जनी, त्या हरपती घनी अज्ञानता ते अज्ञान ज्ञानी बुडालिया, ज्ञानी कीर्ती मुखत्व केलिया, जैसा वन्नी काष्ट जाळवण्या स्वयं जळे. तैसे अज्ञान ज्ञानी नेले, आपण वस्तू देवणी गेले, ऐसे जाणणे विनवरले जाणते जे. मी देहवृत्ती, मी ब्रह्मवृत्तीने घालवायचं आणि मी ब्रह्मवृत्ती सुद्धा परमात्म स्वरूपामध्ये लीन करायचं. मग शेवटी काय शिल्लक राहतं, शेवटी फक्त एक पांडुरंग परमात्मा शिल्लक राहतो. ज्ञानेश्वर मुखाने नाम आणि हाताने टाळी. तुकाराम तुकाराम